जसा उल्लेख केला तसा मात्र एक खूप चांगला स्ट्रोक दत्ताच्या बॅटमधून पाहायला मिळाला। 4 धावांनी आपलं खातं उघडले। 37 धावांचं टार्गेट आहे। टार्गेट इथं मोठं नाही आहे पण इरादे मोठे करावे लागतील। 4 धावा दत्ता अष्टबैल खेळाडू आहे। पहिली ओव्हर हाताळत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहिले तर सागर पाहायला मिळतोय। टार्गेट छोटा आहे। यावेळेस इनसाइड ऑफ खेळलाय, फटका फसलाय। बॅकवर्ड पॉइंट रीजन मध्ये खूप चांगला झेल पकडला जातोय। अर्जुन पाटील आमचे समालोचक मित्र, अगदी जिव्हाळ्याचा नाता आहे अर्जुन पाटील आणि खूप चांगला झेल पकडला जातोय बॅकवर्ड पॉइंट रीजन मध्ये। दत्ताला परतावा लागेल, पहिला धक्का लागतोय टीम आपण पाहू शकाल दादा बॉयज टीमला 4 या आकड्यावर। सेकंड अटेम्प्ट मध्ये अर्जुनच्या हातून झेल निसटला होता पण सेकंड अटेम्प्ट मध्ये खूप चांगला झेल पकडला गेला। अर्जुन चांगले क्षेत्ररक्षक आहे, त्याचबरोबर चांगले समालोचक देखील आहेत। आमच्या बरोबर अनेक स्पर्धा त्यांनी अगदी समालोचन केले आणि शिकण्याची तीव्र इच्छा अर्जुन पाटील यांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने पाहिले। आज आपल्या टीमसाठी म्हणजेच एनबी टायगर्स टीम साठी खेळत असताना बॅकवर्ड पॉइंट रेजर मध्ये झेल पकडला जातोय। पहिल्या विकेटचं पतन होतंय। 4 वर 1 गडी बाद। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना दीपक आलाय। विजयाचं दीप इथे प्रज्वलित करेल का दीपक, याकडे पाहिलं जाईल। आमचे सन्माननीय आदरणीय सचिन नायकवडी साहेब आणि त्याचबरोबर गोल्डन मॅन आपण पाहिलं तर महेशजी चोरमारे साहेब आणि आदरणीय सचिनजी नायकवडी साहेब गोल्डन मॅन रुबाबदार डॅशिंग आणि डायनामिक पर्सनॅलिटी अर्थातच महेशजी चोरमारे साहेब यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम। आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना यावेळेस हा पंपूल करण्याचा प्रयत्न करत असताना टायमिंग होऊ शकला नाही। शॉर्ट स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक केलं जात आहे। विकेट पडल्यानंतर दबाव आहे, दबावामध्ये अगदी प्रेशर मध्ये टीम येते, म्हणूनच म्हटलं जातं की प्रेशर में कोई निखरते कोई बिखरते। या मॅच मध्ये कोण निखरेल कोण बिखरेल हे पाहण्यासारखं असणार आहे। टार्गेट छोटा आहे पण जिंकण्याचे इरादे मोठे ठेवावे लागेल, स्वप्न मोठे ठेवावे लागेल। पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम चेंडू सागरच्या माध्यमातून पाहायला मिळते। पहिल्या बॉलवर चौकार जरूर आला पण त्यानंतर वापसी कमबॅक आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा प्रेशर आणण्याचं काम करतोय। 4 बॉलचा केस संपलाय। टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर। यावेळी देखील फलंदाजाचा चेंडू आहे, ऑफ ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला नाहीये। खराब कॉलिंग पाहायला मिळते। 5 बॉल मध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केलेत। सुपर बॉलिंग, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी होत असताना आपल्या टीम साठी सुपर बॉलिंग। शेवटचा बॉल शिल्लक आहे। अगोटपाचा बॉल, पुन्हा एकदा फटका फसलाय। शॉर्ट मिड विकेट रीजन मध्ये विकेटचं पतन होत असताना सागरच्या पहिल्या ओव्हर मध्ये 2 धक्के देत असताना या मॅच मध्ये वापसी केली। ही मॅच अजूनही ऑन आहे, म्हणूनच म्हटलं जातं की जिंदगी आसान नहीं, खुद को मजबूत बनाना पड़ता है। सही समय कभी आता नहीं, समय को सही बनाना पड़ता है। ही मॅच बनवली आहे मी तर म्हणेन। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। 4 वर 2 गडी बाद अशी सुरुवात झाली आहे दादा बॉयज टीमची। आम्ही मनापासून स्वागत करतो सन्माननीय आदरणीय सचिनजी नायकवडी साहेब आणि त्याचबरोबर गोल्डन मॅन रुबाबदा डॅशिंग आणि एक डायनामिक पर्सनॅलिटी अर्थातच सन्माननीय आदरणीय महेशजी चोरमारे साहेब यांचं मनापासून स्वागत करतो। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम। 32 प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे, सुस्वागतम। तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। 37 धावांचा पाठलाग करत असताना आता इक्वेशन जर पाहिलं तर 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये अजूनही करायचे तब्बल 33 धावा। नवीन बॉलर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय, सचिन आला। सेकंड वर फलंदाज पाहायला मिळतोय
सूरज आणि नितीन अशी जोडी पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक अप्रतिम दर्जाचं पाहायला मिळते. 4 धावा फक्त खर्च केले सागरने. आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 33 करायचे. डिफेन्सिव्ह क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, मॅचचं स्पेस ओपन केलं. अगदी टेस्ट क्रिकेट मध्ये डिफेन्स केला जातोय ना त्याप्रमाणेच डिफेन्सिव्ह क्रिकेट. आदरणीय चोरमारे साहेबांचं आगमन झालंय. वेलकम सरचे स्वागत आहे. अनेक स्पर्धेमध्ये देखील त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अगदी महेशजी चोरमारे साहेब म्हणजे गोल्डन मॅन, रुबाबदार आणि डॅशिंग पर्सनॅलिटी असलेले सन्माननीय महेश चोरमारे साहेब आणि सचिनजी नायकोडी साहेब यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. सुस्वागतम. जाऊया मॅच कडे. क्लोज कॉल आहे कारण की मिड विकेट रिझर्व मध्ये कुठेतरी बॉल अडवण्याचा प्रयत्न करत असताना लाईन स्पर्श झाली की नाही त्याची पाहणी केली जाईल. जर अंपायर त्याची पाहणी करत असताना रुपेजी सावंत सर पाहायला मिळतील. तर चौकार मिळतोय. 4 धावा मिळतील. 4 धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. प्रयत्न चांगला केला होता पण मागचा पाय हा बाउंड्री लगत होता त्यामुळे 4 धावा मिळतील. 4 धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. 8 धावा धावफलकावर लागलीत. आपण पाहू शकाल चौकार आलाय. बॅट्समन सूरजच्या बॅट मधून चौकार आलाय. वेगवान चेंडू, वेगाचं उत्तर वेगाने देण्याचा प्रयत्न करत असताना सूरज प्लेन मिस, डॉट बॉलची सांगता होतीये. मॅच मध्ये मॅच बनवू शकते. प्रयत्न करावा लागेल. जोपर्यंत शिकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही ना तोपर्यंत हार मानायची नाही. क्रिकेट हा खेळ असाच आहे. म्हणूनच तुमच्याकडे ही मॅच जिंकण्याची जिद्द पाहिजे. फुललेचा चेंडू आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय समोरच्या दिशेने. अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल. क्षेत्ररक्षण केलं जातंय. क्रिकेटमध्ये फुटबॉल चालत नाही मित्रांनो आणि चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा मिळतील. अडवण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. आळस हा माणसाचा शत्रू असतो. अतिशय युनिक आणि अतिशय वेगळा आळस इथे दाखवलाय आणि 4 धावा मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. 12 धावांचा आतापर्यंत जर पाहिलं तर 2 गडी बाद 12 धावा अशी सुरुवात पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना चांगली बॅटिंग सुरू आहे सूरजच्या माध्यमातून. गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहिलं तर सचिन या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 चौकार लागवले गेले. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 12 धावा. डिफेन्सिव्ह क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट म्हटलं जातं. म्हणूनच म्हटलं जातं की कॅमेऱ्यामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स असणं गरजेचं आहे. आणि सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना 5 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. अजूनही 24 धावा करायचे. 19 बॉलचा खेळ बाकी आहे. 37 धावांचं टार्गेट आहे. आपण पाहू शकाल शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर डॉट आला, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर सिंगल आली. एकूण 9 धावा या ओव्हर मध्ये पाहायला मिळतील. शेवटचा बॉल पॉवर प्ले चाल. अकोटापाचा बॉल लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येते वाईट बॉल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावर. 14 ऑन अ स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. दादा बॉईज वर्सेस एमबी टायगर्स असा सामना. 37 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट इतकं मोठं नाहीये पण विजयासाठी प्रयत्न करावा लागेल. फटका चांगला आहे. एलिव्हेशन नाहीये. क्षेत्रशक्त्या खाली आहे. कॅच पकडली जाईल का? यस, कॅच होती ड्रॉप आणि दरम्यान 2 धावा मिळतील. झेल पकडणं फार इम्पॉर्टंट आहे. कॅचेस विन द मॅचेस. षटक क्रमांक संपलं गेलंय. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 16 धावा.
2 षटकांचा केस संपलाय. 16 धावा फलकर लागलेत. आता उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे 21 धावा. 18 चेंडू 21 धावा. ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा आहे. ज्या स्पर्धेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. 32 शाळा परिसर जर पाहिला तर त्या परिसरातील खेळाडूंचा एक रणसंग्राम आणि बॅटिंग करत असताना बॅट्समन आपण पाहू शकाल नितीन असी आणि सूरज अशी जोडी पाहायला मिळते. यावेळी फ्लिक केला जातोय. धावची संधी आहे. काय घडलाय? धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल का त्याची पाहणी करत असताना मात्र अंपायरचा सिग्नल येतोय अगदी थर्ड अंपायर कडे. धावचीच्या स्वरूपात हा फलंदाज बाद होईल का याची पाहणी करत असताना थोडीशी कसरत करावी लागते लोपेश सरांना. आज भरपूर थर्ड अंपायर कडे डिसिजन आले. रनआउट होत असताना मात्र काय घडलंय? शरीराचा नॉट आउट. फलंदाज अजूनही क्रीज मध्ये शाबूत आहे. म्हणजेच ह्या बॉलवर फलंदाज बाद होऊ शकला नाहीये. चांगलं बॅकअप आणि चांगली वापसी केली आहे फलंदाजाने. नॉट बॉलची सांगता होती. आता 17 बॉल मध्ये 21 धावा करायचे. पहिला बॉल डॉट आलाय. सुहास चव्हाण अगदी मिस्टर 360 म्हणून ओळखला जातोय. अनेक वर्ष क्रिकेट मध्ये ज्याने योगदान दिले पण या मॅच मध्ये अपयशी ठरला होता. अगदी दुसऱ्याच बॉलवर सकारामने बाद केलं होतं. यावेळेस फटका हवेत आहे. एलिव्हेशन नाहीये. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. चूक होणार नाही. फलंदाजाला परतावा लागेल. सूरजच्या विकेटचं पतन होत असताना तिसरा धक्का लागतोय दादा बॉईज टीमला. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच मध्ये वापसी होऊ शकते. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. म्हणूनच म्हटलं जातं की ये खेळ नाही बच्चों का, इसमें तेल निकलता है अच्छो अच्छो का. मॅच ऑन आहे. चेस इज ऑन. फलंदाज बाद होत आहे. सुपर कॅच पकडली जाते. 16 वर 3 गडी बाद. मॅच अजूनही बनू शकते. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. संघर्षाच्याच लढाईमध्ये आपण जर पाहिले तर विजेते तयार होत असं म्हटलं जातं. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना विजय जाधव, कॅप्टन कूल पाहायला मिळतोय. सोनावडे गावचा कॅप्टन कूल मिस्टर विजय जाधव आला. पोटेन्शियल आहे, क्षमता आहे. आपल्या टीम साठी आता कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. इक्वेशन जर पाहिले तर अजूनही 21 धावा करायचे आणि चेंडू जर पाहिले तर 16 बॉलचा खेळ बाकी आहे. 16 बॉल 21 धावा. मॅच सोपी आहे पण या सोप्या मॅचला देखील गोलंदाजी करत असताना भेदकता पाहायला मिळाली तरी मॅच कठीण होऊ शकते बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. सुहास चव्हाण पाहायला मिळते. मिस्टर 360 ज्या खेळाडूने अनेक वर्ष आपल्या क्रिकेट मध्ये आपलं योगदान दिलं. यावेळी विस्तृत कव्हर. फटका चांगला आहे. चेंडू जातोय. अपड्राईव्ह केलाय. टायमिंग होऊ शकलं नाही. एक धाव तर कंप्लीट झाली आहे आणि एका धावावर समाधान म्हणावं लागेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17. या आकड्यावर 17 धावा धावफलक लागलीत. 20 धावा अजूनही करायचे. 15 बॉल 20 धावा. 15 चेंडू 20 धावा. SPL चा थरार तुम्ही अनुभवताय. प्रत्येक टीम विजयाचं स्वप्न पाहण्यासाठी मैदानात उतरली. प्रत्येक टीमला विजय पाहिजे. फुलर लेनच्या चेंडूला अगदी ऑन ड्राय केलाय. मॉस्टिक या चेंडूवर मोठा फटका आला असता पण संयमाचं क्रिकेट. अगदी पहिल्यांदा अगोदरच मन बनवलं होतं बॅट्समनने की या बॉलवर मी सिंगल घेईल. जुसी फुलटॉस वर मात्र कुठेही स्ट्रोक लगवू शकला असता. एखादा जर चौकार आला तर मॅच मध्ये अगदी बॉल आणि धावांचं इक्वेशन बरोबर येईल. मॅच कुठल्याही क्षणाला बदलू शकते. कुठल्याही क्षणाला अगदी आवाक्यामध्ये येऊ शकते आणि कुठल्याही क्षणाला ही मॅच आपल्यापासून दूर जाऊ शकते. हा क्रिकेट असा खेळ आहे. आखो टप्प्याचा बॉल अगदी स्लॉक लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. कॅप्टन कूल
विजयच्या बॅट मधून येतोय विजयच्या दिशेने आगे कुछ करणारा एक अफलातून स्ट्रोक ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. व्हॉट अ शॉट, अगदी ऑन द राईस फटका खेळलाय. इतका हाफ ट्रॅकर नव्हता, बॅकफुटला येऊन बॅकफुट पंच केलाय आणि स्पेअर ऑफ द विकेट सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24. आता 13 मध्ये 13 करायचे. 13 बॉल 13 धावांची आवश्यकता. हे का फटका मॅचचा निकाल बदलू शकतो. मी सांगितलं होतं, मी म्हटलं होतं आणि हा इक्वेशन बदललाय. 13 बॉल 13 धावांची आवश्यकता. रवी पाटील यांच्या माध्यमातून षटकार आला तर तब्बल 200 रुपयाचा प्राइज असेल. थँक्यू सो मच. स्क्वेअर कट केलाय, सिंगल मिळतीये. सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 25 धावा धावफल करायला लागलेत. आता 12 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये आता संधी आहे आणि दादा बॉईज टीम ड्रायव्हिंग सीट वर आहे. मॅच अगदी वेगळ्या वळणावर जात असताना डे नाईट फॉर्मॅटचा हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा रंगताना दिसतोय. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बारा बॉल मध्ये 12 पाणी पिलं जाते कारण की संध्याकाळच्या सत्रापासून आजच्या दिवसाला सुरुवात झाली. त्यानंतर बघता बघता वेळ पोचले 11:30 पर्यंत आणि 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. म्हणजेच मॅच मध्ये आता इक्वेशन आलंय की 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे अजूनही 12 धावा. मॅच ऑन आहे, चेज इज ऑन. चांगला सामना पाहायला मिळते. चला सामना स्पीडअप करा प्लीज. फिल्डिंग करणारी टीम लगेचच क्षेत्रक्षेत्र सजवा. आता सुनील पाटील नाना थोडीशी चर्चा केली जाते आणि स्वतः गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हातामध्ये चेंडू घेऊन येत असताना सुनील पाटील नाना भरपूर वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे. तो प्रवास आम्ही पाहिलाय. तो प्रवास अनेक वर्षाचा आहे. अनेक वर्ष क्रिकेटची ज्यांनी सेवा केली. करंगळी गावाच्या क्रिकेटच्या अगदी भरभराटीसाठी या खेळाडूचा एक महत्वाचा भाग आहे आणि आज मात्र आपल्या टीमसाठी म्हणजेच एमबी टायगर्स टीमसाठी आता कॉन्ट्रीब्युशन द्यावा लागेल. 12 बॉल 12 धावांची आवश्यकता. सुनील पाटील नाना गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना सिंगल मिळते. आता 11 मध्ये 11 धावा करायचे. प्रत्येक बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल. प्रत्येक बॉल मॅचचं येथे गणित बदलेल. सिंगल मिळते. 11 मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे, संधी आहे. जर विकेट प्राप्त झाली, डॉट बॉल आले तर मॅच मध्ये वापसी करेल. फटका चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये खूप चांगला झेल पकडला जातोय. लाजबाब झेल. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. अगदी वेगवान फटका लगवला गेला होता. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये झेल पकडला जातोय आणि या मॅचला वेगळी कलाटणी आणणारा हे षटक असेल. खूप चांगला झेल. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये झेल पकडला जातोय. आता 10 मध्ये करायचे 11 धावा. 10 बॉल 11 धावा. 11 धावा 10 चेंडू. नवीन बॅटर विजय सावंत. विजय रेटरेकर आपण पाहू शकाल ॲज अ कॅप्टन म्हणून. धावांची आवश्यकता. 9 चेंडू 9 धावा. चांगला सामना आहे. ह्या मॅच मध्ये जर पाहिलं तर लो स्कोर मॅच मध्ये एमबी टायगर्स टीम देखील चांगला संघर्ष देतोय. फुललेंचा चेंडू ऑन ड्राय केलाय. एक धाव जरूर मिळते. नक्कीच एका धावावर समाधान मानावं लागेल. पण या फुलरलेनच्या चेंडूवर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. एखादा चौकार एखादा मोठा फटका आला तर मॅच अगदी अवाक्यामध्ये येईल. पण जर डॉट बॉल आला तर मॅच फसू शकते. मॅच ही कुठल्याही क्षणाला बदलेल. हा क्रिकेट असाच खेळ आहे. हा खेळ तुम्हाला हसवतो, हा खेळ तुम्हाला रडवतो, हा खेळ तुम्हाला राजा बनवतो तर हा खेळ तुम्हाला रंग बनवतो. हा खेळच असा तर आहे
की तुम्हाला सगळं काही शिकवतो. इथे पुन्हा एकदा संधी चालून आली आहे आणि या संधीचं सोनं केलं जाईल. मॅच अजूनही ऑन आहे. एमबी टायगर्स टीम अजूनही मॅच हरली नाहीये. जोपर्यंत शेवटची धाव शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत मॅचचा निकाल सांगणं कठीण ठरते. फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज विजयला परतावा लागेल. कॅप्टन पूल विजय बॅक टू द डगआउट. मॅच आता वेगळ्या वळणावर येत असताना मॅच शॉन आहे. चला बॅट्समन लगेचच मैदानाचा ताबा घ्या. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. शशी पाहायला मिळते. विजय परतला. एक मोठा धक्का लागतोय. आता 8 मध्ये करायचे 9 धावा. 8 चेंडू 9 धावा. 9 धावा 8 चेंडू. मॅच ऑन आहे. ही मॅच बनवू शकते. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. हे आहे क्रिकेट. सुनील पाटील नानाने अशा सिच्युएशन मध्ये अनेक वेळा आपल्या टीमसाठी चांगली गोलंदाजी केली आणि सामने जिंकून दिलेत. ही सिच्युएशन नानांसाठी नवी नाही. त्यामुळेच या सिच्युएशन मधून बाहेर काढण्यासाठी एक महत्वाची धूर आहे. 7 बॉल 7 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. 10 धावांची आवश्यकता. 29 धावा दाखल करायला लागेल. 37 धावांचं टार्गेट आहे. 8 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 8. फटका चांगला आहे. अगदी चेंडू जातोय सीमारेषे लगत. काय घडलंय? सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडला जातोय आणि खूप चांगला झेल पकडला जातोय. फलंदाजाला परतावा लागेल काय याची पाहणी करत असताना चला अंपायर पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये येतील. रुपेश दादा, रुपेश सावंत साहेब आपण पाहू शकाल. थर्ड अंपायर कडे रेफर केला जातोय. इम्पॉर्टंट विकेट आहे. इम्पॉर्टंट हे विकेट फार महत्वाचे आहे. बॉडी कनेक्शन देखील पाहिलं जाईल कारण की दोन्ही खेळाडूंचा अगदी स्पर्श झाला होता एकमेकाला. पण झेल पकडत असताना सीमा उल्लंघन झाले की नाही हे पाहिलं जाईल. रोजची धडधड वाढली आहे दोन्ही टीमची. दोन्ही टीमसाठी हा महत्वाचा कॉल असेल. जर षटकार आला तर नक्कीच दादा बॉयज टीम आनंद व्यक्त करेल. जर विकेट प्राप्त झाली तर नक्कीच एमबी टायगर्स टीम जल्लोष करेल. एकीकडे जल्लोष आहे, एकीकडे आनंद आहे तर दुसरीकडे दुःख आहे. आणि हा क्रिकेटच असा आहे की हा खेळामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागते. तुम्ही कधी राजा असता, कधी रंक असता, तर कधी तुम्ही हिरो असता तर कधी झिरो असता. तुम्ही कधी आनंद असता तर कधी दुःखी असता. क्रिकेट हा खेळच असा आहे. ऑन फील्ड अंपायर काय डिसिजन देईल त्याकडे लक्ष असेल. फार क्लोज डिसिजन आहे. भरपूर वेळ लागू शकतो. त्यामुळे आपला इंस्टाग्राम ओपन करा, 2-3 रील्स पहा. IPL मध्ये देखील पाऊस पडलाय. पाऊस कुठेही पडू शकतो. आणि षटकार आहे. बॉडी कनेक्शन, सीमा उल्लंघन झालं होतं.
आपण पाहू शकाल आणि षटकार आलाय. हा षटकार मॅचचा निकाल बदलला जातोय. आता मॅचचं इक्वेशन काय झालंय ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे तब्बल 2 धावा. एका ठिकाणी जल्लोष झाला तर दुसरीकडे स्मशान शांतता. हे आहे क्रिकेट, हे आहे 32 शाळा प्रीमियर लीग, हे आहे SPL चा थरार. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. सामना फिरलाय, खूप चांगला सामना पाहायला मिळतोय. पण रुपेश सावंत सरांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने या सगळ्याच 4 डिसिजन मध्ये त्यांनी जो डिसिजन दिला ना, अगदी आपल्याकडे IPL नाही, आंतरराष्ट्रीय कॅमेरा नाही, पण ओमसाई MTCचं जे टेलिकास्ट आहे त्याला अनुसरून जे डिसिजन देण्यात आले त्याचा मी कौतुक करतोय. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे 2 धावा. यावेळेस पहिला बॉल डॉट येतो आहे. मॅच अजून ऑन आहे. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. मॅच फिरू शकते, मॅच बनू शकते, या मॅच मध्ये काही येऊ शकतो. 5 बॉल 2 धावांची आवश्यकता. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जातंय. काय घडलंय? आउट विकेट. फलंदाजा परतावा लागेल. विकेटचं पतन होत असताना सुहास चव्हाणच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आता मॅच मध्ये वेगळा वळण येतोय. आता इक्वेशन येऊन पोहोचले तब्बल 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 2 धावा, 2 धावा 4 चेंडू. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए वो बिना लड़े उन पे है धिक्कार. या मॅच मध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल. ना तकलीफ ना संघर्ष तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थमदा जाते जब आग लगी हो सीने में. ही मॅच आता बनली. आता 4 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता आहे. सजासजी हार मानणारा संघ नाही. 32 खेळा परिसरातील खेळाडू अगदी प्रत्येक क्षणाला अगदी आपल्याला या मॅच मध्ये झोकून देतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना येळापूरचा सितारा मिस्टर विजय रेटरेकर बॉल टाकण्याच्या आधी मध्ये ऍक्शन मध्ये आले होते. येस, कव्हर रिजन मध्ये मारणार असा ड्रिल त्याने केला. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. विजय रेटरेकर पहिला बॉल फेस करत असताना मॅच ऑन. मी पडतोय, मी लढतोय, मी संघर्ष करतोय, मी जिंकत नसलो तरी मी जिंकण्याचा प्रयत्न करतोय या मॅच मध्ये. हा सामना आवडला असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. 3 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसामध्ये एक टाइम मॅच झाली आहे. आता टाइम मॅच बघण्याची इच्छा सगळ्यांनाच आहे. सगळ्यांना झोप आली आहे, पण झोप उडवणारा सामना आहे. 3 बॉल 2 धावांची आवश्यकता. बदलापूरच्या स्पर्धेमध्ये 6 बॉल मध्ये 1 धाव डिफेंड झाल्या होत्या. 6 बॉल मध्ये 36 धावा देखील झाल्या होत्या. आता या 6 बॉल मध्ये 2 धावा डिफेंड होतील का? फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का काय? अतिघाई संकटात नाही. काय घडलंय? 2 ट्रेन एका ट्रॅकवर आल्यानंतर होतो काय तर अपघात होतोय आणि हा अपघात झालाय. आता इक्वेशन येऊन पोहोचलाय. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 1 धावांची आवश्यकता. 2 गेंदे 1 रन्स. म्हणजेच आता कुठलाही संघ हरू शकणार नाही. इनफॅक्ट दादा बॉयज टीम हरवू शकणार नाही जरी दोन्ही डॉट बॉल आहे. पण या 2 बॉलवर 1 आले तर नक्कीच MB टायगर्स टीम हा सामना पराभूत होऊ शकतो. सिच्युएशन दोन्ही बाजूने आहे. आता 2 बॉल 1 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 1 धाव. या बॉलवर जर असं झालं असतं तर मॅचचं इक्वेशन बदललं असतं. पण जर तरने क्रिकेट चालत नाही मित्रांनो. तुम्हाला त्या सिच्युएशन मध्ये त्या गोष्टी कराव्या लागतात आणि ते आहे क्रिकेट. आता मात्र 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये करायचे अजूनही 1 धावांची आवश्यकता.
काय गोलंदाजी होतीये, अप्रतिम गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये करत असताना गणेश या ओव्हर मध्ये पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवर जर पाहिलं तर एक धाव आल्याने विकेट आली. आता 2 बॉल 1 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहायला मिळते अमोल, न्यू बॅटर, डावखुरा फलंदाज आहे. 2 चेंडू 1 धावांची आवश्यकता. प्रेशर 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 आहे, सगळ्याच प्रेशर आहे. अगदी जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहिलेत आणि उभे राहून समालोचन करण्याची एक वेगळीच मजा असते. 1 धावांची आवश्यकता, 2 चेंडू 1 धावांची आवश्यकता. बॉल डॉट येतोय. कहाणी में ट्विस्ट, लॉट ऑफ ट्विस्ट एंड टर्न्स या मॅच मध्ये. चित्तधरक 1 बॉल 1 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच, सुपर डुपर सामना, लाजवाब सामना पाहायला मिळते. म्हणूनच म्हटलं जातं की वो चाय क्या जिसमें उबाल ना हो वो मॅच आवश्यकता. सामना बरोबर सुटला तर दोन्ही टीमला 1-1 गुण दिला जाईल. 1 धाव झाली तर दादा बॉयज टीम जिंकेल. आणि या अखेरच्या बॉलवर काय घडले, वाईट बॉल.